रामकृष्ण हरी मंडळी, आज आहे कृष्ण जन्माष्टमी. तुम्हाला जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज बनवला जातो सुंठवडा, तर तेच मी अगोदर बनवून घेते. तर थोडासा डिंक घेतला, त्याला तुपामध्ये छान असं तळून घेतलं. नंतर आपल्या घरामध्ये जेवढे काही ड्रायफ्रूट आहेत तेवढे पण छान असे तुपामध्ये भाजून घ्यायचे व्यवस्थित. पण याच्यामध्ये मी खारीक आणि खोबरं टाकायचं विसरलेली आहे. तर खारीक तर काय माझ्याकडे नव्हती, पण खोबरं नंतर मी खिसून परत त्याला भाजून घेतलं व्यवस्थित. हे सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचं. तर त्याच्या अगोदर मी थोडीशी खडी साखर टाकली मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याच्यातच सगळे ड्रायफ्रूट भाजून घेतलेले टाकले आणि एकदमच मिक्सरला फिरवून घेतले. तर लवकर असा होणारा आपला सुंठवडा तयार झालेला आहे. पण याच्यामध्ये सुंठ आणि धने पण नव्हते, तर धने पावडरच आता मी याच्यामध्ये टाकणार आहे. तर बघा, सुंठ पावडर आणि धने पावडर थोडीशी मी कढईमध्ये टाकली आणि हलकीशी गरम केली आणि नंतर त्या पावडरमध्ये मिक्स केली. तर आपला सुंठवडा असा तयार झाला. नंतर आम्हाला जायचं होतं थोडंसं बाहेर, तर बाहेर आलो तर आम्ही फळं पण घ्यायचे होते, फुलं घ्यायचे होते, परत कृष्णाचं जे काही ज्वेलरी वगैरे असते ते पण घ्यायचं होतं. मग अगोदर आम्ही फळं आणि भाज्या घेतल्या आणि नंतर आलो. तर इथं बरंच काही असं सामान होतं, झोका वगैरे, ड्रेस. तर इथून काही ज्वेलरी वगैरे घेतली कृष्णासाठी. घरी आलो तर मग मखाना खीर बनवली आणि परत संध्याकाळी उशिरा थोडंसं माखन बनवलं, कारण कृष्णाला तर माखन खूप प्रिय आहे, म्हणून थोडंसं असं मी माखन बनवून घेतलं. आता हे लवकर असं तयार होतं. पूजेची तयारी वगैरे केली, साडी वगैरे नेसून घेतली आणि जन्म झाला 12 वाजता. तर रुद्रने आणि मी मस्त असा अभिषेक केला. ऋषी आणि त्याचे बाप्पा तर मस्त झोपून गेले होते. रुद्र मात्र दरवर्षी माझ्याबरोबर जागाच असतो आणि दरवर्षी आम्ही दोघेच जण पूजा करत असतो. तसे तर सोसायटीमध्ये पण पूजा सगळ्यांची चालूच असते. त्यानंतर अभिषेक वगैरे झाला, देवाला वस्त्र वगैरे सगळं परिधान केलं आणि नंतर आरती वगैरे केली, झोका वगैरे झुलवला आणि अशी आम्ही साजरी केली जन्माष्टमी. तर चला, बाय. रामकृष्ण हरी. गुड नाईट.